श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटेरियर डिझायनर. आता मागे मी जो व्हिडिओ बनवला त्यात मी नवरात्री, गुढीपाडवा आणि आपल्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनासाठी काय काय तयारी केली आहे आणि काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यात मी असंही बोलली होती की दुर्गा सप्तशतीचा पाठ हा कशा पद्धतीने करायचा याबद्दल मी तुम्हाला सांगणार. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे. सर्वात पहिले तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी करत असतो. आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं खूप गरजेचं असते. जसं आता माझी कुलदेवी आहे तुळजाभवानी, तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि कुलदैवत आहे जेजुरीचे खंडोबा. तर याच पद्धतीने आपल्या सर्वांची कुलदेवी आणि कुलदैवत असते. तर आता कोणाला कुलदेवी माहीत असेल, कोणाला माहीत नसेल, तर तरी माहीत नसेल तरीही तुम्ही आपल्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशतीची सेवा करू शकता. पण तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या जवळपासच्या स्वामी केंद्रात जा आणि तिथनं कोणती तुमची कुलदेवी आणि कुलदैवत आहे याची माहिती करून घ्या. त्यामुळे काय असते ना, आपल्याला आपल्या कुलदेवी माहीत असणं गरजेचं आहे. कुलदेवीची सेवा आपल्या हातून वर्षातून नाही किमान तर एकदा तरी एक किंवा दोनदा झाल्याच पाहिजे. तसं तर रोजच आपल्या देवघरात त्यांची फोटो टाक असते, तर आपण रोज पूजा करतोच, त्यांना रोज त्यांचं स्मरण करतो. पण त्यासाठी पुन्हा आपल्याला अगर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर आपल्याकडे आपली कुलदेवी असायला पाहिजे. आणि जर तुम्हाला माहीत नसेल ना तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ घरी करू शकता. आता हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ कशा प्रकारे करायचा आहे, कुठले नियम आपल्याला पाळायचे आहे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण आपल्या घरी मंगळवार, शुक्रवार या दिवशी सुद्धा करू शकतो. पण आता स्पेशल मी नवरात्रीसाठी तुम्हाला सांगत आहे. तुमच्याकडे जर घट बसत असेल, घटस्थापना करत असाल तुम्ही, किंवा कोणी अखंड ज्योतसुद्धा लावत असते, किंवा कोणी सिंपलची नवरात्रीमध्ये पूजा करत असते, तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ घरी करू शकता. आता किती पाठ करायला पाहिजे? सर्वात पहिले तर कोणी एकही पाठ करते, 9 दिवसात एक पाठ पूर्ण संपवतात. कोणी 14 पाठ करतात. 14 पाठ करताना रोजचे 2-2 असं करावं लागते. आणि जे खरंच करू शकते त्यांनी करायलाच पाहिजे. आणि ज्यांना नाही जमत ते एक पाठ पण पूर्ण 9 दिवसात संपवू शकतात. पुन्हा 3 करू शकता तुम्ही, 5 करू शकता, 7 करू शकता, इवन 9 दिवसात 9 पाठसुद्धा तुम्ही करू शकता. पण आपल्याला आता घाई, आपली कामाची, पुन्हा घरची जबाबदारी खूप असते ना. म्हणजे सर्वच असं फ्री नसते, कोणी वर्किंग असतात, कोणी घरच्या खूप कामात बिझी असते. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार या दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. पण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा. यामुळे जे आपल्याला म्हणजे फळ मिळते ना, किंवा आपल्या हातून आपल्या देवी आईची एक सेवा घडत असते, ही खूप मोठी सेवा असते. तर चला, आता मी तुम्हाला सांगते की दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा. तर ना, माझ्याकडे ही श्री दुर्गा सप्तशतीची म्हणजे पुस्तक आहे. तर यात म्हणजे काय आहे, हे पुन्हा तेच स्वामी केंद्रातली आहे, दिंडोरी प्रणित सेवेमधली ही पुस्तक आहे. ठीक आहे. तर आपल्याला जर या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करते, आता मी तुम्हाला हे म्हणजे एक पाठ कंप्लीट कसं करायचं हे सांगते. आधी सुरुवात आपल्याला स्वामी स्तवनपासून करायचं आहे. स्वामी स्तवन मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की नित्य सेवा स्तोत्र व मंत्र ही पुस्तक आहे, त्यात स्वामी स्तवन दिलेलं आहे. स्वामी स्तवन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवात इथनं करायचं आहे. तुम्हाला सर्वात आधी मंगलाचरण वाचायचं आहे, मग देवीचे 108 नाव वाचायचे आहे, आणि त्यानंतर तुम्ही दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम आणि रात्री सुक्तम इतकं वाचायचं. आणि इतकं वाचून झाल्यानंतर आपले अध्याय 1 ते 13 अध्याय असते. यात 1 ते 13 अध्याय झाल्यावरती 13वा अध्याय जेव्हा कंप्लीट होते, त्यात तिथे खाली अध्यायाच्या खाली आपल्याला नवार्णव मंत्र दिलेला आहे, म्हणजे आपल्या कुलदेवीचे मंत्र असते ते
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हे मंत्र तुम्हाला 108दा जप करायचा आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सूक्त आणि प्राध्यानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य आणि नंतर क्षमापण स्तोत्र हे एवढं वाचायचं आहे. इतकं वाचून झाल्यानंतर मग काय करायचं, आपल्याला म्हणजे एक नित्यसेवेच्या पुस्तकमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र दिलेलं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं, मग देवीला नैवेद्य दाखवायचा. जसं मी खडी साखर सांगितली होती तुम्हाला त्या दिवशी, पंचमेवा दाखवू शकता तुम्ही, फळं दाखवू शकता, पुन्हा बताशा दाखवू शकता, चिरंजी दाखवू शकता. हे प्रसाद देवी आईला अर्पण करायचं आणि दुर्गेची आरती म्हणायची, गणपतीची, दुर्गा मातेची, तुम्हाला जे आरत्या म्हणायच्या त्या आरत्या तुम्ही म्हणून तुमचा हा एक पाठ कंप्लीट करायचा असते. तर अशा प्रकारे हा आपला एक पाठ झाला. तर आपण हे आता हे जेव्हा तुम्ही कम्प्लिटली आणि कधी पण जेव्हा तुम्ही एक पाठ संपूर्ण कंप्लीट करायचा आहे, तर तो एकदा बसून एका जागेवर तो कंप्लीट झाल्याशिवाय उठायचं नसते. तर आणि पाठ असा करायचा की जेव्हा आपण त्याचे उच्चारण करतो ॲटलिस्ट आपल्याला तरी आवाज आल्या पाहिजे. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा आपण कुठलीही पूजा करतो, कुठले मंत्र स्तोत्र पाठ करत असतो ना, तेव्हा आपल्या घरात दिवा लागलेला असतो, अगरबत्ती लागलेली असते, त्याचा सुगंध जो आहे ना पूर्ण घरात असा पसरतो. तर आपण जे स्तोत्र मंत्र पाठ पठण करत असतो ना, ते पूर्ण जी एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये फिरत असते आणि आपल्या घरातली वातावरण तसंही पूर्ण पॉझिटिव्ह व्हायला लागते. जर काहीही थोडंही निगेटिव्ह असेल तुमच्या घरात काही, तर ते आपोआप निघून जातं घरातनं. त्यामुळे ना कधी पण मंत्र आहे, स्तोत्र आहे, पुन्हा असे पाठ आहे कुठले पण, दुर्गा सप्तशती आहे आपलं, आपण रोजची नित्यसेवा करतो महाराजांची, हे इतकं तरी जोरात वाचायचं की जेणेकरून आपल्याला आवाज आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पाठ करायचं आहे. आता हा झाला एक पाठ. आणि जर तुम्ही पूर्ण एकच पाठ एका दिवसात संपवत असेल तर तुम्हाला 2 तास लागतात या पाठला, जर नवीन असाल तर. आणि जर तुम्हाला सवय असेल तर 1.5 तासात, सव्वा तासात तुमचा हा एक पूर्ण संपूर्ण पाठ वाचून होतो. आता तुम्हाला जर हे 9 दिवसात एक पाठ कंप्लीट करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं, सुरुवात तुम्हाला या पाठची म्हणजे तुम्हाला स्वामी स्तवन पासूनच करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वामी स्तवन म्हणजे पहिला दिवस राहील त्या दिवशी स्वामी स्तवन वाचायचं. आधी स्वामी स्तवन कुठे आहे, नित्य स्तोत्र व मंत्र या पुस्तकात आहे. ते झाल्यानंतर तुम्ही मंगलाचरण, पुन्हा दुर्गेचे 108 नाव आणि मग दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम इतकं वाचून झाल्यावर अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा, एका दिवशी 2 अध्याय तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. तर हे 2 अध्याय झाले. 2 अध्याय झाल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की कुंजिका स्तोत्र, सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. ते कुंजिका स्तोत्र वाचायचं तुम्ही. आणि त्यानंतर क्षमापण स्तोत्र म्हणजे कुठलीही पूजा करताना आपण जेव्हा आपली पूजा होऊन जाते तेव्हा आपल्याला क्षमापण स्तोत्र म्हणायचं. म्हणजे इवन आपण सिंपल घरची पण रोज पूजा करू ना, तरीही रोज पूजा झाल्यावर देवीला म्हणजे देवांना क्षमा मागायची असते की माझ्या हातून आजच्या सेवेत तुमच्या काही भूल चूक झाली असेल तर मला अज्ञान बालक म्हणून क्षमा करा असं म्हणायचं. तर तसंच या पुस्तकात क्षमापण स्तोत्र आहे ते वाचायचं, पुन्हा नैवेद्य दाखवायचं देवीला आणि आरती करायची. अशा प्रकारे पहिल्या दिवशीचे तुमचे स्तोत्र म्हणजे हे पाठ होते. दुसऱ्या दिवशी मग पुन्हा तुम्हाला अगर तुम्हाला नाही 108 नाव वाचायचे आहे, पण हा नवार्णव मंत्र तुम्हाला रोज म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा 108दा तुम्हाला रोज म्हणायचा आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला मग इतकं नाही वाचायचं असेल तर दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम हे कंपल्सरी आहे रोज वाचणं. मग दुसऱ्या दिवशी 3रा आणि 4था अध्याय सुरू होईल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र, क्षमापण स्तोत्र, मग देवीची आरती आणि नैवेद्य अशा प्रकारे दुसरा दिवस कंप्लीट होईल. असं करता करता तुम्हाला 7व्या दिवशी जेव्हा तुम्ही म्हणजे यातनं 13 अध्याय आहे, 1 ते 13 अध्याय आहे. तर 13वा अध्याय ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल 7व्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला
नवार्णव मंत्र तुम्हाला रोज म्हणायचा आहे. रोज तुम्हाला दिव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, रात्री सुक्तम आणि मग तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे 2-2 अध्याय रोज वाचायचे आहे. त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचे. पण 7व्या दिवशी यात 13 अध्याय असल्यामुळे आपल्याजवळ एक अध्याय असतो 13वा त्या दिवशी. मग 13वा अध्याय झालं की तुम्हाला तंत्रोक्त देवी सूक्त, प्राध्यानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य हे वाचायचं आहे. आणि मग पुन्हा सिद्धकुंजिका स्तोत्र, क्षमापण स्तोत्र आणि मग आरती आणि नैवेद्य असं करून आपल्या 7व्या दिवशी ही पुस्तक पूर्ण कंप्लीट होत असते. आणि या पद्धतीने म्हणजे ह्या दुर्गा सप्तशतीचा पाठ आपला पूर्ण होत असते. तर हे झालं. 2-2 अध्याय वाचायचे असेल तर कशी सेवा करायची, संपूर्ण एक पाठ तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर कशी सेवा करायची, म्हणजे कशी करायची पाठ, हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे कोणी कोणी ना नवरात्रात 9 दिवसात 14 पाठ पूर्ण करतात दुर्गा सप्तशतीचे. जर तुम्हाला 14 पाठ पूर्ण करायचे असेल तर पहिल्या दिवशी काय असते, सर्वांच्या घरी पूजा असते, घटस्थापना असते. पुन्हा आता तर चैत्र नवरात्र आहे तर गुढीपाडवा सुद्धा असतो. त्या दिवशी गुढीची पण पूजा करायची असते. तर पहिल्या दिवशी तुम्ही पहिला एक संपूर्ण पाठ कंप्लीट करून दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही 2-2 पाठ कंप्लीट करू शकता. जसं सकाळी एक पाठ आणि संध्याकाळी एक पाठ. तर असं करून तुमचे 14 पाठ पूर्ण कंप्लीट तुम्ही करू शकता. 14 पाठ केल्याने आपल्याला एक नवचंडीचं पूर्ण फळ मिळत असते. तर इतकं म्हणजे करणारे खूप लोक 14 पाठ सुद्धा करतात. पण ते संकल्पयुक्त करायचं असते. आणि बघा, दुर्गा सप्तशती पाठ जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा त्याला जमिनीवर किंवा असं मांडीवर ठेवून नाही करायचं आहे. तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ तर तुमचा पाठ करायचा पाठ असेल त्याच्यावर ठेवा त्याला आणि तसं करायचं. आणि आपला पाठ झाल्यानंतर आहे ना, असं एखाद्या कपड्यामध्ये छान त्यांना ठेवायचं आहे तुम्हाला. दुर्गा सप्तशतीच्या पाठला असं छान फोल्ड करून त्या पाटावरती तिथे ठेवायचं आहे. कारण की दुर्गा सप्तशतीचा पाठ हा इतका म्हणजे पॉवरफुल असतो. आणि ते पुस्तक आपण जेव्हा पाठ म्हणून त्याला आपण वाचत आहोत तर त्याची तेवढीच आपल्याला मान सन्मान आणि त्याला तसं ठेवायचं असते. ठीक आहे. तर हे पूर्ण सेवा करताना मी तुम्हाला आता नियम कुठले पाळायचे हे पण सांगते. काळे कपडे नाही घालायचे. ही पूजा सर्वात पहिले तर पाठ आपण कुमारिका पण करू शकते, आपल्यासारख्या लग्न झालेल्या स्त्रिया, इवन विधवा सुद्धा करू शकतात. पण आपल्याला संकल्पयुक्त जर सेवा म्हणजे करतो आपण, जेव्हा कुठलाही हा पाठ करताना आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्यावेळेस संकल्प करायचा असते. हातात पाणी घेऊन, फूल घेऊन, अक्षता टाकून आपल्याला म्हणजे आपल्या सुख शांती समाधानासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि आपल्याला आपलं नाव आणि गोत्र सांगायचं असते आणि ती सेवा आणि आईला म्हणायचं असते की माझ्याकडनं हा पाठ पूर्ण करून घ्या आई. तर अशा पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. जर तुम्हाला एक कंप्लीट करायचा आहे 9 दिवसात तोही करू शकता. तुम्हाला रोजचा एक करायचा आहे तुम्ही तसं पण करू शकता. किंवा मी आताही तुम्हाला मगाशी पण सांगितलं 3 अध्याय, 5 अध्याय, 7 अध्याय, 9 अध्याय, अध्याय नाही सॉरी पाठ, अध्यायच येत आहे माझ्या तोंडात. तुम्ही पाठ कंप्लीट करू शकता. कुठला एक पाठ, 3 पाठ, 5ही करू शकता, 9 पण करू शकता आणि 14 पण करू शकता. तर आणि तुम्ही जर पूर्ण घरचे जसे सर्व मिळून सेवा करत असेल, दुर्गा सप्तशती पाठ करत असाल तर सर्व मिळून सुद्धा तुम्ही एकंदरीत 14 पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवी आईची सेवा करायची आहे. आणि आपल्या हातून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची खूप मोठी संधी मिळत आहे आता नवरात्रीत. तर तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल, आता मी त्या दिवशी तुम्हाला हवनबद्दल पण सांगितलं होतं. हवन कशा पद्धतीने करायचं याबद्दल ना मी तुम्हाला थोडा एक शॉर्ट्स वगैरे टाकून देईल यूट्यूबवरती. पण तरी पण एक छोटंसं सांगते की आपल्या शेणाची गौरी असते त्याला छान जाळून त्यावरती कापूर आणि तूप टाकायचं आणि त्याला छान अग्नी प्रज्वलित करायची. आणि जी सामग्री मी काल तुम्हाला कशी बनवायची म्हणून ते सांगितली होती तसं ते बनवून आपण नवार्णव मंत्र म्हणून सुद्धा
स्वाहा करू शकतो. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणून ती जी आपण हवन सामग्री तयार केली आहे ती असं टाकायचं आणि स्वाहा म्हटल्यानंतरच टाकायचा. आमच्या केंद्रातल्या दादांनी सांगितलं आहे आम्हाला की जर तुम्ही स्वाहा म्हणण्याच्या आधी जर तसं टाकून देत असेल तर ते आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, त्याचं फळ आपल्या पितरांना जाते असं ते दादांनी आम्हाला सांगितलं होतं. तर कधी पण स्वाहा म्हटल्यानंतरच तुम्हाला पूर्ण हा झाल्यानंतरच तुम्हाला म्हणजे हवनमध्ये ते सामग्री तुम्हाला सोडायची, हवन सोडायचे. अशा पद्धतीने आपल्याला रोज आपण आपल्या घरात हवनसुद्धा करायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करायचा आहे. तुमच्यानी जी सेवा होत असेल तसं करा, पण दुर्गा सप्तशती पाठ हा खूप खूप मोठा म्हणजे पुण्य आपल्या पदरी आपल्याला मिळत असते. तर तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.